नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इको स्टार एडिशनबद्दल माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला काय काय ॲक्सेसरीज मिळणार आहेत त्याबद्दल आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ करणार आहोत. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. इको जर पाहिले तर व्हॅन सेगमेंटमध्ये हे भारतामध्ये चालणारं सगळ्यात जास्त सेल होणारं मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये मारुतीने आता स्टार एडिशन हे नवीन लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या एक स्टार एडिशन किटमध्ये आपल्याला मारुती देते. त्याच्यामध्ये फ्रंट फॉग लॅम्प्स असतील, फॉग लॅम्पला क्रोम दिलेला आहे. त्याच्यानंतर हेडलॅम्प क्रोम, फ्रंट ग्रिल जे आहे हे आपल्याला क्रोम इन्सर्टेड ग्रिल दिलेलं आहे एस बॅजिंग बरोबर, जे या किटमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर याच्या आपल्याला व्हील कवर्स असतील, 13 इंच व्हील कवर्स, ट्यूबलेस टायर्स जे आहेत गाडीबरोबरच असतील. फ्रंट सस्पेन्शन हे मॅक्सपर्सन स्ट्रट सस्पेन्शन आहेत. त्याच्यानंतर इंडिकेटरला हे क्रोम दिलेलं आहे. साईड स्टेप्स असतील याच्यामध्ये. डोअर वायझर्स, ऑल वेदरसाठी आपल्याला डोअर वायझर्स याच्यामध्ये पाहायला मिळतं. अशा पद्धतीचं याच्यामध्ये आपल्याला स्टार एडिशन ग्राफिक्स मिळणार आहे. मड फ्लॅप्स आहेत त्याच्यामध्ये. अशा पद्धतीचं याच्यामध्ये आपल्याला रूफ एंड स्पॉइलर पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामुळे गाडीची स्टेबिलिटी वाढते. टेल लॅम्प क्रोम दिलेला आहे, जे गाडीचे लुक जो आहे गाडीचा तो आणखी एनहान्स करतं, ज्याने गाडी आणखी आपल्याला सुंदर दिसते. बाकी आपण फीचरबद्दल माहिती घेऊया. इंटेरियरमध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला स्टेअरिंग कवर मिळणार आहे. सीट कवर्स जे आहेत ते आपल्याला विथ 6 एअरबॅग सीट कवर्स असतील. याच्यामध्ये आर्टिफिशियल लेदरमध्ये, वॉटर बेस मटेरियलमध्ये सीट कवर्स असतील. टेलर मेड सीट कवर्स असल्यामुळे याच्यामध्ये ते परफेक्ट आपल्याला फिटिंग होतात गाडीमध्ये. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं इंटेरियर स्टायलिंग किट मिळणार आहे. हे स्टिकर नाही आहे, हा ओरिजिनल पार्ट दिलेला आहे, त्यामुळे याची जी वॉरंटी वगैरे असेल ते लाईफ टाईम वॉरंटी असेल कलरची. आणि इको सेगमेंटमध्ये जर पाहिलं, व्हॅन सेगमेंटमध्ये, तर अशा प्रकारचं ओरिजिनल इंटेरियर स्टायलिंग किट हे आपल्याला फर्स्ट टाईम इकोमध्ये पाहायला मिळतं. पायाखाली मॅट दिलेलं आहे. तर ही ज्या ॲक्सेसरीज स्टार एडिशनमध्ये दिलेल्या आहेत त्याची आपण माहिती घेतली आहे. आता आपण गाडीबद्दल आणखी थोडी माहिती घेऊया, फीचर्स वगैरे, इंटेरियर वगैरे या बाबतीमध्ये. इकोचा जर साईड प्रोफाईल बघितली तर या सेगमेंटमध्ये इकोला सगळ्यात जास्त आपल्याला हाईट पाहायला मिळते. त्याच्यानंतर टायर साईज जे आहे 13 इंच ट्यूबलेस टायर्स दिलेले आहेत. मिरर, डोअर हँडल याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 175 mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे. साईड स्टेप्समुळे थोडा ग्राउंड क्लिअरन्स इथे कमी होतो, बट साईड स्टेप्स ह्या गरजेच्या आहेत इकोसाठी. हेडलॅम्प जर पाहिले आपण तर हॅलोजन हेडलॅम्प्स दिलेले आहेत. साईड इंडिकेटर्स फेंडर्सवरती आहेत.
फॉग लॅम्पची प्रोव्हिजन दिलेले आहे. फॉग लॅम्प जे आहे ते कंपनी इको बरोबर गाडीबरोबर इनबिल्ट फॉग लॅम्प नसतील याच्यामध्ये. ट्यूबलेट वायपर्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, ज्याने समोरची विंडशील्ड जी आहे ती प्रॉपर क्लीन होते. इथे अँटेनासाठी प्रोव्हिजन दिलेले आहे. इंटरनल मिरर जो आहे तो मॅन्युअल मिरर असणार आहे याच्यामध्ये. इकोमध्ये स्टेअरिंग ही पॉवर स्टेअरिंग नाही आहे, रॅक अँड पिनियन स्टेअरिंग दिल्याची पॉवर स्टेअरिंगची फिलिंग देते याच्यामध्ये. व्हॅन असल्यामुळे हिला पॉवर स्टेअरिंग नाही आहे. आणि स्टेअरिंग जे आहे ते नॉर्मल आपल्याला ब्लॅकआउट कॉम्बिनेशन विथ एस बॅचिंग याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. गिअर नॉब पण ब्लॅक कलरमध्येच आपल्याला ह्याला क्रोम इन्सर्टेड वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर इकोमध्ये जर पाहिलं आपण तर किल्ली आपल्याला अशी नॉर्मल मॅन्युअल सेंट्रल लॉक दिलेला आहे. डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला टोटल किलोमीटर, फ्युल गेज, पेट्रोल CNGचा गेज दिलेला आहे. इन्स्टंटेनियस मायलेज, ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं आपल्याला सीट बेल्ट्स जे आहेत, सीट बेल्टचं पण आपल्याला इथे इंडिकेशन दिलेलं आहे. डिजिटल स्पीडोमीटर दिलेलं आहे याच्यामध्ये. हे नवीन चेंजेस आता इकोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. AC जर पाहिला तर इकोमध्ये आपल्याला पॉवरफुल इको AC पाहायला मिळतो. म्युझिक सिस्टम जे आहे ते स्टार एडिशन किटमध्ये आपल्याला अशा पद्धतीची म्युझिक सिस्टम, साधी म्युझिक सिस्टम असेल. याच्यामध्ये सिंगल टिन फ्रंट टू स्पीकर्स असतील, रिअर स्पीकर्स असतील याच्यामध्ये. हे तुम्ही घेऊ शकताय. स्टार एडिशन सोडून म्युझिक सिस्टम हे आपल्याला ॲडिशनल मिळणार आहे. इकोमध्ये आपल्याला पॉवर विंडोज नसतील, हँडल क्रोम वगैरे नसतील याच्यामध्ये. व्हॅन सेगमेंटमध्ये असल्यामुळे त्याच्यानंतर हिला आपल्याला युटिलिटी स्पेसेस वगैरे जर पाहिलं तर बॉटल होल्डर्स वगैरे इकोमध्ये दिलेले नाहीत. कॉइन होल्डर्स वगैरे आहे, त्याच्यामध्ये मोबाईल होल्डर आहे. इंजिन जर पाहिलं तर आपल्याला ड्रायव्हर सीटच्या खाली इकोचं इंजिन दिलेलं आहे. हे 1200 cc के सिरीज नेक्स्ट जनरेशन इंजिन आहे. याच्यामध्ये आपल्याला पेट्रोलला 21 आणि CNGमध्ये 26चं मायलेज कंपनी क्लेम करते. CNG फिटमेंट हे अशा पद्धतीने विथ सेफ्टी ग्रिल आपल्याला कंपनीने दिलेले आहे. याच्यामध्ये हेवी लगेज आपण इझिली याच्यामध्ये कॅरी करू शकतो. इकोमध्ये जर हाईट वगैरे पाहिली तर आपल्याला व्हॅन सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त हाईट पाहायला मिळतं इकोमध्ये. त्यामुळे कम्फर्टेबली आपण प्रवास करू शकतो. आणि बूट स्पेस पण याचे साधारण 250-300 लिटरच्या जवळपास बूट स्पेस आहे, ज्याने आपल्याला हेवी लगेज वगैरे इझिली कॅरी करू शकतो आपण याच्यामध्ये. आता सेफ्टी फीचर्सचं जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला रिअर सेफ्टीमध्ये रिअर पार्किंग 2 पार्किंग सेन्सर्स आपल्याला याच्यामध्ये कंपनीने दिलेले आहेत. त्याच्यानंतर हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेले आहे. त्याच्यानंतर फ्रंट 2 एअरबॅग्स असतील, सीटला एअरबॅग्स असतील इथे, आणि कर्टन एअरबॅग्स असतील याच्यामध्ये. असे 6 एअरबॅग्स असतील. प्रिटेन्शनर 4 सिलेंडर सीट बेल्ट्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे. त्याच्यानंतर फ्रंट डेस्क रिअर ड्रम ब्रेक्स असतील. लेफ्ट साईडला CNGचा फ्यूल गेज दिलेला आहे इथे, आणि राईट साईडला पेट्रोलचा गेज असेल. तर ही होती पूर्ण माहिती
नवीन इको एडिशन स्टार एडिशनबद्दल आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.